मीरा रोडमध्ये आज संध्याकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार आहे आणि ही सभा जी आहे या सभेला वेगळं महत्त्व आहे. आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत अविनाश जाधव सर आहेत. काय सांगाल आजच्या सभेला महत्त्व आलेलं आहे? आजच्या सभेला ऑलरेडी महत्त्व आहे, कारण मागच्या 10 दिवसापासून इथल्या ज्या काही मीरा भाईंदरच्या घडामोडी आहेत त्या घडामोडी ह्या मराठी माणसाच्या विरोधातल्या होत्या आणि त्याच्यानंतर जो काही मराठी माणूस रागाने पेटून उठला आणि जे काही मीरा भाईंदरमध्ये घडलं ते संपूर्ण देशाने पाहिलं आहे. आणि आज देखील सन्माननीय राजसाहेब येत आहेत, तर ती सगळीच माणसं आज सन्माननीय राजसाहेबांना ऐकायला येतील आणि साहेब मराठीच्या बाबतीमध्ये काय मार्गदर्शन करतील हे ऐकण्यासाठी मला वाटतं इथे एक मोठी गर्दी असेल. गेल्या वेळी जो मराठी मोर्चा झाला आणि त्यावेळी या मोर्चामध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, असे सगळेच लोक आलेले. या सभेला कोण कोण येणार? मला वाटतं या महाराष्ट्रात सन्माननीय राजसाहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक जातीत, प्रत्येक धर्मात, प्रत्येक पक्षात माणसं आहेत. ती सगळीच माणसं सन्माननीय राजसाहेबांना आज ऐकायला इथे येतील. आणि मला वाटतं की ह्याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं जर तुम्ही मराठीसाठी रस्त्यावर उतरताय आणि मराठीतला मराठी भाषेच्या बाबतीतला सगळ्यात कडवट माणूस ज्यावेळेला तुमच्या शहरात येतो, सो ती प्रत्येक माणसं इथे येणारच आहेत. आमदार नरेंद्र मेहता यांनी म्हटलं आहे, आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि राजसाहेबांचं स्वागत आहे असं पण म्हटलं ते. आम्ही पण कोणाला घाबरत नाही आणि मला असं वाटतं की कोणी आम्हाला घाबरायच्या भाषा पण करायच्या नाहीत. तुम्ही लोकांमधनं निवडून आला असलात तरी तुम्ही अधिवेशनात असता. आतमध्ये आम्ही रस्त्यावर काम करणारी लोक आहोत, त्यामुळे रस्त्यावर काम करणाऱ्या माणसाच्या नादाला लागायचं नाही. मला सांगा आजची ही तयारी कशी सुरू आहे? कुठून कुठून लोक येतील साधारण? मला वाटतं मीरा भाईंदरमधली लोक खूप मोठ्या प्रमाणात येतील. त्या दिवशी जी लोक त्या आंदोलनात होती तो प्रत्येक माणूस आज इथे असेल. साधारणतः किती लोक या ठिकाणी? 25,000 लोक येतील अशी अपेक्षा. या ठिकाणी मोठा हा जनसमुदाय या ठिकाणी राज ठाकरेंना ऐकण्यासाठी येणार आहे. त्यामुळे ही जी सभा आहे एक वेगळी होणार आहे आणि मोठी सभा होणार असल्याचं या ठिकाणी मनसेने सांगितलेलं आहे. प्रवीण शेट्टीसह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मीरा भाईंदर.